उपहारी तुझवीण शंभो मजको मस्तकावर पडली त्यातून दोन कीटक निर्माण झाले त्याने ब्रह्मदेवाची तपश्चर्या करून वरदान प्राप्त करून घेतले त्याने ब्रह्मदेवाची तपश्चर्या करून वरदान प्राप्त करून घेतले त्याचे दोन असून मनी आणि पांडुल्या साऱ्या प्रजाजनाला छळू लागतात. पाहूया आता शिव लीलेप्रमाणे काय घडतं आहे पुढे. ब्रह्मदेवाच्या वराने दैत्य झाले बलवान व्यर्थ आहे विडा गर्वाभिमान शिवशक्तीची नाही तो माझा शिवशक्तीची नाही तू माझा चिरशांतता ही चिरशांतता मला अप्रिय कळींचं मूळ म्हणजे नारळ. काय करावं बरं. आकाशाला कळ लागले असता माझी ब्रह्मचंडी उभी राहते. पाताळात कळ लागले असता माझ्या पायाचे तळवे उडवितात. मध्य भागात कळ लागले असता माझ्या हाताची बोटे वळतात. आणि कळीला मूळ सापडलं नाही तर माझी ही शेंडी पिंपलाच्या पाराला बांधून मला 56 धोके घ्यावे लागतात. आजही अशीच वेळ आले. काय करावं बरं. नारायण. हो आलं लक्षात. ब्रह्मदेवाच्या वरानं त्या पृथ्वी तलावरती 2 असुर निर्माण झाले मनी आणि बल्ल. पाहूया त्यावेळी ते काय करतायत ते. नारायण नारायण. प्रणाम दैत्यराज. नारायण नारायण.
दैत्यराज, तुमच्या नावाचा जयघोष कानी आला आणि यावं म्हटलं तुमच्या भेटीसाठी. अरे नारदा, अरे आम्ही तुला चांगलंच ओळखतो. नक्कीच काहीतरी वार्ता असतात. त्याशिवाय तुझ्या येऊ शकत नाही. नारायण नारायण. होय, येण्यासारखं तसं कारणच आहे. नारदा, जे असेल ते स्पष्ट बोल. नारायण नारायण. मनी, अरे असा गोर गरीब जनतेचा त्रास देऊन काय उपयोग. तिकडे शंकर देवाला प्रसन्न करण्यासाठी धर्मांगी ऋषीने मोठा यज्ञ आरंभला आहे. होय, तुमच्या नाशासाठी मोठा यज्ञ आरंभला आहे. तुम्हाला खरं वाटत नसेल तर प्रत्यक्ष जाऊनच पहा. काय सांगत आहेस नारदा? मल्ला, आपण जाऊन पाहूया. ठीक आहे. नारायण नारायण. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. पंचाननाय फणिराज विभूषणाय श्रीमांकुशाय मंडिताय आनंद भूमिरायदाय तमोमाय दारिद्र्य दुःख दहनाय नमो. तो राईट आला बघ कसं करतो. अरे दुष्टानो, या सृष्टीचा पालन करता ब्रह्मा, या सृष्टीचा लय करता महादेव, आणि त्याच्याशिवाय तुम्ही कोणत्याही गोष्टीचा लय करू शकत नाही. हे सामर्थ्य तुमच्याकडे नाही. याचं पक्क ध्यान ठेवा. ओम अग्नेय नमः. ओम नमः शिवाय. कोणीच मारू शकत नाही. ओम
या शिवशक्तीशी सामोरी उभा असताना अशी वल्गना करतो. अरे तुझ्या अंगी जेवढी हिंग बिंबत असेल तर स्वीकारित आमच्या पाप कर्मांना क्षमा करावी. हे शंभू महादेवा निळकंठा, तुझ्या नावाने माझे नाव यावे आणि मल्हारी मार्तंडाचे चरित्र अनंत कालापर्यंत राहील असा मला वर द्या.
आता देव जेजुरीगडावर गेले आहे. यापुढे नवीन शांततेचे पर्व पाहण्यासाठी आपण जेजुरीगडावर जावं. तिथे देवांचा विवाह सोहळा आणि राज्याभिषेक मोठ्या थाटामाटात पार पडला असेल आणि माझी शिष्य मानाई हिच्याशी विवाह देवांचा होईल हे पाहण्यासाठी आपण जेजुरीगडावर जावं लागेल. चला आपण जेजुरीगडावर जाऊया. बोला ना. हा आकाशातील नयनरम्य चंद्र आणि आमच्या हृदयात राहणारा हा रूपवान चंद्र या साम्यात येतात. देवा, शब्दांची योग्य उधळ कोठ्याने कशी करावी हे आपणाकडून शिकावं. आम्हाला बहाणे देऊन आपण शिकारीसाठी जाता, रयत कल्याणासाठी मार्गस्थ होता. तुमचा विरह आम्हाला सहन होत नाही आणि सांगता येत नाही. म्हाळसा, आम्ही चंद्राची उपमा योग्य ती दिली ना. देवा, त्या चंद्र सूर्याला सुद्धा ग्रहण लागतं. ते आमच्यासारख्या पतिव्रतेची काय निजास. हसू नकोस तुळसे. हसून जर तू आमची थट्टा उडवणार असेल तर आम्ही कानड मंदारी होऊ. नाही देवा, तुम्ही तर आता छोट्या छोट्या गोष्टीवरून खूप क्रोधित होता. हे उचित नाही. म्हाळसा, आम्हाला विश्रांतीची गरज आहे. आम्हाला एकांत हवा आहे. जशी आपली इच्छा. स्वारी निघाली नारदाची याहो पृथ्वी तलावर. स्वारी निघाली नारदाची याहो पृथ्वी तलावर. कैलाचा राजा येऊन बसला नटून थाटात. कैलाचा राजा येऊन बसला नटून थाटात. त्यासाठीच आम्हाला चंदनपुरीत जायचं आहे आणि याचा दृष्टांत देखील आम्हाला झाला आहे. नारायण नारायण. ते बरोबर आहे देवा, पण लागा तयारीला. पण जुनी म्हणजे माणसाला कसं समजावं हे कळत नाही. वा, देवाची समजून कशी काढायची ती आम्ही पाहतो. आपण यावं. ठीक आहे, आम्ही कडे पठारावर जाऊन येतो. नारायण नारायण. आपण या जेजुरीगडावर आपलं स्वागत आहे. मातेच्या चरणी प्रणाम. आशीर्वाद असो. मुनिवर्य, आज येण्याचं काही प्रयोजन? नारायण नारायण.
देवी सहज आलो होतो कैलास सोडून आपण या जेजुरी नगरीत बसला पाहावं काय करणार देवी. पण इथं आलो तर सगळं कसं शांत शांत असं वाटतंय आणि देवाना कुठल्या तरी गोष्टीचा विसर पडलेला आहे असं आम्हाला आमच्या अंतर्दृष्टीने जाणवत आहे. नारायण नारायण. आमच्यामध्ये गुंतवण्याचा खूप प्रयत्न करून देखील ते सतत आम्हाला वादाच्या घोळक्यात पाडतात. मग त्यासाठी माझ्याकडे उपाय मात्र आहे. तो कोणता? नारायण नारायण. देवी आपण देवानं हार जितीचा खेळ खेळावा अशी अट का? हारजितीचा खेळ? होय. आम्ही तर सारीपाट खेळायचो प्रयोग. नारायण नारायण. अगदी बरोबर लागलंच ना ते. सारीपाटच खेळायचं असं आमचं प्रयोजन आहे. पण या सारीपाटात जो हरे त्यानं 14 वर्षे वनात जावं अशी अट ठेवा आणि देव का वनात गेले की मग झालं. मुनिवर्य तुम्ही देवांचे दास शोभता मात्र नारायण नारायण. देवी तुम्ही मला दास म्हण तर खास म्हण मी माझं काम करतोय. नारायण नारायण. पण मी म्हणतो माते आपण त्यांना सारीपण खेळून त्यानं गावात हरवून टाक आणि आपलं काम करा अशी माझी इच्छा आहे. नारायण नारायण. मुनिवर्य तुम्ही सांगितल्याप्रमाणेच हे पुढचं मी सर्व नियोजन केलं आहे. होय ना माते. हो. मग मला जाण्याची आज्ञा द्यावी. जशी आपली इच्छा. नारायण नारायण. नाथ नाथ कोठे आहात आपण? आमच्यासाठी काय योजना ठेवलं आहे? नाथ आपण कुठे गेलात? मी तर तुम्हाला शोधत होते. आम्ही जरा कडे पठारावरती जाऊन आलो. नाथ माझी एक इच्छा आहे आणि आपण गमती जमतीचा खेळ खेळावा आणि तो माझा हट्टही आहे आणि तुम्ही नक्की पुरवाल याची तर खात्री आहे. गमती जमतीचा खेळ? आम्ही जर गमती जमतीचा खेळ खेळलो तर स्वर्गलोकी आमचं हसू होईल. गमती जमतीचा खेळ कुणी खेळावा? एका शूद्र मानवाने वैराग्यानं गोसाव्यानं किंवा वाग्या मुरळीनं आम्ही जो खेळ खेळणार तो हार जितीचाच. हार जितीचा? मग आपण सारीपाट खेळू. या खेळात शिवशंकर हरून 12 वर्ष गडी कपारीत जाऊन बसले होते. त्याचप्रमाणे आज या होणाऱ्या सारीपाटाच्या खेळात जो कोणी हरेल तो 12 वर्ष वनामध्ये जाईल. मान्य? मान्य. पण जिंकणाऱ्याला जर सवत आणली तर तिचा सन्मान करावा लागेल. मान्य? मान्य. ठीक आहे मी सारीपाट घेऊन येते. असं नसतो.
क्षण देखील आम्ही ते थांबणार नाही. आम्ही आत्ताच्या आता वनामध्ये निघून जात आहोत आणि आक्रोडासारखा मारलेला वाघ, काजू सारखा मारलेला चित्ता आणि मनुकेसारखा मारलेला हरिण आपणासाठी सुखमेवा म्हणून आम्ही पाठवून देऊ. नाथ आपण नका जाऊ वनात. मी तुमच्या पाया पडते. नका जाऊ, नका जाऊ. आता एक क्षण देखील आम्ही थांबणार नाही. नाथ मी तुमच्या पाया पडते. वनात निघून चालतो. अशी क्रूर चेष्टा का रमल्यात? का रमल्यात अशी आपण क्रूर चेष्टा? आपणच जर का असे क्रूर वागणार असाल तर तुम्ही मारलेल्या प्राण्यांच्या मुखात आमच्या अमृत कुपीतील अमृत थेंब थेंब पाजून त्यांना जिवंत देऊ. आम्ही ही कुलवंत घराण्यातील कन्या जातीन वाणी साधून अंधखानात गाळून पाणी पिणारी हमस मुक्त पाण्याचा मेवा म्हणून पाठवणार. ही तुमचीच पत्नी आहे हे लक्षात असू द्या. आज मी तुम्हाला चांगलीच अद्दल घडवते. हे सूर्यनारायणा असा तप तप तापला पाहिजे. रायाच्या अंगाची कायली होऊ दे. त्यांना पाण्याचा एक थेंबही सापडणार नाही. चल्ल्या पावली पुन्हा गडावर येऊ दे. आणि जर का तसे झाले नाही तर त्यांना एका म्हातारम धनगराचं रूप प्रकट होऊ दे.
एका शापामुळे माझी ही अशी अवस्था झाली. तुमच्या कृपेने माझा उद्धार करा. तुमच्या कृपेने माझा उद्धार करा. त्याच्यामुळं नातेवाईकांनी दिलं घरात बाहेर काढलं आपल्याला. होय म्हणलं कुठंतरी चाकरी करावी. तर मी इथं असं ऐकलं तुमच्या या धनगरवाड्यात बानू नावाची धनगरी राहते. मग तिच्या घरी मला चाकरी मिळेल का? चला की मग बिगी बिगी. धनगरी म्हणजे तूच नव्ह का? होय ते समजा खरं आहे. मग अगं ह्यो म्हातारा करून आलाय. असं म्हणताय? चाकरी करायचं म्हणजे बरं बरं. पण ह्यो म्हातारा चाकरी करल का बराबर? आपल्या गावाचा हाय. असं म्हणताय का? समोर एका वाघाला 4 उड्या चितकेलं. पण काय म्हणताय काय? पण ह्यो फुकटचा नोकर माझी लाखाची हानी तर करणार नाही ना? वा गावल्या काय हानी बिनी करणार नाही. बर आता माझा मेंढवाडा मोठा आहे. माझा मेंढरांचा कलप मोठा आहे. त्यासनी चरवाया लागतील, मेंढरा धुवाया लागतील. ही समधी कामं यासनी जमतील नव? होय होय जमल की. बघा हा, नाही तर ह्यो फुकटचा ताकद माझी लाखाची हानी करल. या बघा आमच्या दक्कन देशात अशी प्रथा आहे. जर चाकर ठेवायचा असेल तर मालकिनीचा हात चाकराच्या हातात देऊन देव योगात तांदूळ आणि जोंधळं हळद भंडाऱ्यामध्ये बुडवून त्यांच्या अंगावर टाकायचं आणि टाळी वाजून म्हणायचं चाकर ठेवला हो, चाकर ठेवला हो. दादा हो, आता तुमच्या सांगण्यावरनं मी यासनी चाकरीला ठेवते. आता पोटभर भाकर तुकडा भेटल ह्याची शाश्वती मी घेते. पण यो करेल ना समजा बराबर? बरं बरं. आता ह्यासनी घेऊन जावा आणि माझा मेंढवाडा दाखवा आणि मेंढरांच्या कल्पाला चरवायला सांगा, मेंढरं धुवायला सांगा. बरं, आणि तुम्ही फक्त त्यांच्याकडे लक्ष ठेवा. अरे
काय करायचं तुला बाबा मेंढरे धुवायला सांगितली होती. दादा कशा पायी वळतया हे बघा जसं दिसत तसं नसत पण या खोल गर्भात नक्कीच काहीतरी दडलेलं असतं. दादा काय म्हणतोय या म्हातारीचं तालकं नाही ना. काय माहिती काय बोलतो. हे बानू हे बघ ही उलू नगस मी तुझी समधी मेंढर चित्ती करून देतो बघ पण माझी एक अट आहे. आला मोठा मन जित्ती करून देतो मेंढर. आता सावताला काय मोठा यो पुरुष समजतो की काय यो मेंढर जित्ती करून देतो. बाबा म्या म्हणलं ना तुमची मेंढर जित्ती करून देतो पण माझी एक अट आहे. आता तुम्ही म्हणतायसा म्हणून तुमच्या सांगण्यावरनं जा काय प्रताप करेल तर बघते म्या. कर की माझी मेंढर जित्ती आला मोठा. हे बानू हे बघ मी तुझी मेंढर जित्ती करून देईन पण माझ्याशी लगीन करून माझ्या दक्कन देशात जेजुरीत यावं लागेल असं जर वचन देत असशील ना तर तुझी मेंढर जित्ती करतो बघ. नाही माझं देव कोणत्या रूपात येईल हे काय सांगता येत नाही बघ. दादा हो तुम्ही म्हणतायसा म्हणून मी याची अट मान्य करते. होय होय चालेल चालेल. हे बघा मी शिवभक्त बानाई या चंद्रपूर नगरीची धनगरी. जर का माझी मेलेली मेंढर तुम्ही जित्ती केली तर ही धनगरवाड्यातली बानाई तुमच्या संग दख्खन देशात जेजुरी नगरीत तुमच्या सोबत विवाह करून येईल असं वचन देते मी तुम्हाला. गेली 12 वर्षे या जेजुरी गडाचा कारभार सांभाळून माझ्या नशिबी असे लोक आले ज्यांना मी माझं आयुष्य वाहिलं ज्यांची मी मनापासून पूजा केली त्यांनीच विश्वासघात करावा. असं कोणतं पाप केलं की माझी पुण्याही कमी पडली. माझे पती माझ्या तोंडावरती संवाद घेऊन येत आहेत आणि हे जग आज मला हसते आहे. हे दुःख मला सहन होत नाही. मी माझा देहत्याग करेन. तुझा हा आक्रोश मला सहन होत नाही. तुझ्यात लपलेलं जे मातृत्व आहे जे ममत्व आहे त्याचा उलगडा तुझ्या गतजन्माचे स्मरण करण्यासाठी मी माझ्या शक्तिपाताचा या कृतयुगात उपाय करणार आहे. हे बालका तू बाल स्वरूप इथे प्रगटलास. तुझं हे दिव्य रूप पाहून माहित नाही आज वेगळ्याच आनंदाची अनुभूती होते. होय माते तुझा हा वियोग मला सहन होत नाही म्हणून सांगतो मीच गजानन मीच एकदंत मीच विघ्नहर्ता आणि मीच तुला तुझ्या गतजन्माच्या वचनाची आठवण करून घेण्यासाठी मी इथे प्रकट झालो आहे. कैलासातून माता आणि पिता निघून जाऊन खूप काळ लोटला. तुमच्या भेटीची मला ओढ लागताच मी इथे प्रकट झालो. नारायण
आशीर्वाद असो. प्रणाम श्री गणेश. आशीर्वाद असो. मुनिवर्य, आपल्या सुचवल्याप्रमाणे आपण कामगिरी पार पाडली असावी यात केळ मात्रही शंका नाही. नारायण नारायण. अगदी बरोबर आहे गणेश. सांगितल्याप्रमाणे सर्व कसं शिवलेल्याप्रमाणे चाललंय. देवी देवी बोला मुनिवर्य. जयात्री देवीनं अन्नत्याग केलाय आणि आपण तर देहत्याग करायचं म्हणताय. म्हणून मी तपोवनात गेलो आणि महादेवांना विनंती केली आणि ते महादेव जेजुरीला येत आहे. येतीलच तितक्यात. अखिल जगत स्वामी सांब सदाशिव मणिवल्ल सहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता श्री मार्तंड भैरव खंडेराय की श्री माता भैरव खंडेराय की यशकोट यशकोट प्रणाम देवा. प्रणाम पिताश्री. गणेशा, पिताश्री, आमचे अवतार वेळ पूर्ण व्हावे यासाठी अनुमती द्यावी. होय गणेशा. गणेशा, या कृतयुगात या जेजुरी नगरीत या मार्तंड भैरवी अवतारात आपण प्रारंभी युद्धात विजय मिळवून दिला, दैत्यांचा नाश केला. श्री गणेश, आज मी स्वतः तुमच्याकडे काहीतरी मागणार आहे. आपण स्वतः कल्पवृक्ष आहात. गणेशा, माझ्या या भोळ्या भक्तांना आपण आपल्या मूळ स्वरूपाचं दर्शन करावं. ठीक आहे पिताश्री. आणि माझ्या या भोळ्या भक्तांना त्यांच्यावरती येणारी, त्यांच्या आयुष्यात येणारी ही जी संकट आहेत, ही संकट दूर करून त्यांचं मंगल करावं अशी आमची इच्छा आहे. नारायण नारायण. देवा, त्यावेळी समुद्र मंथनाच्या वेळी दैत्याने अमृत पळवलं आणि त्यावेळी विष्णूने मोहिनी अवतार धारण केला आणि ते अमृत देवाकडे आणून दिलं. त्यावेळी त्या मोहिनी रूपावर श्री भगवान महादेव मोहित झाले. त्यावेळी विष्णूने वचन दिलं की खंडेराया अवतारात जे रूप असेल, मोहिनी रूप असेल, तेच हे माळसा रूप आहे. नारायण नारायण. होय माते, मुनिवर्यांनी जे कथन केले ते सत्य आहे. या साऱ्याची सुरुवात कैलासातून झाली. आपली प्रिय पत्नी, आपली प्रिय सखी जयाद्री तिला श्री महादेवांच्या खंडेराय अवतारात वचनपूर्ती करण्यासाठी सांगितले. सखी जयाद्री ही चंद्रपूरची बाणाई म्हणून जन्मास आली. श्री महादेवांच्या सांगण्यावरून मी हे साक्ष देतो. आपण माझी आई पार्वती, श्री सखी जयाद्री म्हणजे बाणाई आहे आणि श्री खंडेराय म्हणजे साक्षात महादेव आहे. श्री गणेशा, सर्व कसं शिवलेल्याप्रमाणे झालं तेव्हा आपण त्या सर्व रसिक जनतेस आपलं मूळ रूप दाखवावं असं आम्हाला वाटलं.